मुंबईतील वरळी मेट्रो स्टेशनमध्ये भरलेल्या पाण्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। मेट्रोच्या स्पष्टीकरणानुसार खरोखर मेट्रोमध्ये स्टेशनमध्ये पाणी भिंत पडून भरलं की त्यामागे इतर काही कारणं होती अशी शंका आता वर्तवली जाते। पाहूयात एक रिपोर्ट। करोडोंच्या भूमिगत मेट्रोत उद्घाटनाच्या फक्त 16 दिवसातच पाणी कसं शिरलं? नेमकी अंडरग्राऊंड मेट्रो का तुंबली? यंत्रणेनं माध्यमांपासून काय लपवण्याचा प्रयत्न केला? खरोखरच भिंतच पडली होती का? असे अनेक प्रश्न मुंबईकर विचारतायत। तुंबलेल्या पाण्याचे व्हिडिओ घेतले म्हणून मुंबईमध्ये आजवर कधीही माध्यमांना रोखलं गेलं नाही। मग वरळीतल्या अंडरग्राऊंड मेट्रोत असं काय घडलं? माध्यमांचे कॅमेरे तिथे आल्यामुळे काय उघडा पडण्याची भीती होती? तिथून वार्ताहरांना का काढलं गेलं याचंही उत्तर मेट्रोकडून अद्याप आलेलं नाही। त्या टनेलमध्ये 718 तडे असल्याचा धक्कादायक रिपोर्ट रेल्वे सेफ्टी कमिशनरनं दिल्याचा मोठा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय। तरी वरळी मेट्रो उद्घाटनाची घाई का केली यावर देखील आदित्य ठाकरे यांनी बोट ठेवलं। अनेक आता वेगळ्या गोष्टी ह्या टनेलबद्दल कानावर येतात। मला कोणीतरी आज सांगत होतं की रेल्वे कमिशनर सेफ्टी कमिशनरचा रिपोर्ट होता ज्याची आता बदली झाली। त्यांनी रिपोर्ट दिला होता की 718 क्रॅक्स या टनेलमध्ये गेलेत। मग तरी देखील तुम्ही उद्घाटन कसं केलं? हे चित्र फार भयानक आहे। मग वेगळी कारणं आली। मला वाटतं काही पत्रकारांसोबत धक्काबुक्की देखील झाली, बरोबर आहे ना? तिथे गेल्यानंतर पाहायला मिळालं की 17 की 18 दिवसापूर्वी जे उद्घाटन झालेलं तिथे भिंत कोसळली। आता काय सांगते मेट्रो की ती टेम्पररी भिंत होती, मग ती काय कोसळायला तुम्ही उभी केली होती? सीपेज होतं, पाण्याचं सीपेज नाही, त्याला सीपेज नाही बोलत। पाणी फुटून ते भिंत फोडून बाहेर आलं होतं। बरं, तुम्ही आतापर्यंत बुडालेल्या किती लोकांना शिवसेना उभाटाने मदत केली? कालच्या ह्याच्यात सांगा। घरं पडली जी काय, एक घराला एक घ्या हो, 500 रुपये घ्या आणि घर दुरुस्त करा। उद्धव कधी गेलास आयुष्यात? मदत शब्द तुझ्या राशीत आहे का उद्धव ठाकरेच्या? उगाच त्यांनी हे करू नये। यंत्रणेनं उत्तर दिलंय की तात्पुरती बांधलेली एक संरक्षक भिंत पडली आणि म्हणून मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरलं। पण ती भिंत कोसळल्याचे फोटो किंवा व्हिडिओ मेट्रोनं का दिले नाहीत? सरकार म्हणतंय की प्रवेश मार्गावरचं बांधकाम सुरू असलेल्या भिंतीचा भाग कोसळला। मग जर काम अपूर्ण होतं तर सरकारनं मेट्रोचं उद्घाटन करून लोकांचे जीव धोक्यात का घातले? मेट्रोनं असं म्हटलं की संरक्षक भिंतीचं काम पूर्ण होण्यास अजून 3 महिने लागणार आहेत। मग 3 महिन्याआधी उद्घाटन का झालं याचंही उत्तर मिळत नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे भिंत पडल्याचे दावे होत आहेत त्याचा फोटो किंवा व्हिडिओ समोर आलेला नाही। आज मुंबईकरांच्या वाताहतीला कोण जबाबदार याचं थेट उत्तर आहे उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे। ज्या ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांना त्रास झाला त्यांनी आदित्य ठाकरेंना सडेतोड प्रश्न विचारले पाहिजेत की नाले सफाई चालू असताना तुम्ही होतात कुठे? मिस्टर इंडिया सारखे गायब झाला होतात। लाज वाटली पाहिजे तुम्हाला सत्ताधारी म्हणून मिरवायला। इथे मुंबई बुडते आहे आणि फडणवीस कुठे आहे तर नांदेडला अमित शहा बरोबर राजकारण करायला। अशोक चव्हाणांची आमरसपुरी आणि ढोकला खायला। काल जाऊन बघा ना, मेनू फोटो आले आहेत। 3.5 वर्षापेक्षा जास्त काळ मुंबईची सत्ता कोणाकडे आहे? एकनाथ शिंदे फडणवीसांकडे आहे ना। काय सांगताय तुम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेना? लाज वाटली पाहिजे तुम्हाला। जनतेला काल बुडवलं। मेट्रो मोठा गाजावाजा करून मेट्रो, बुलेट ट्रेन, अमुक तमुक, काल हजारो कोटी रुपये पाण्यात बुडाले जनतेचे। काल अनेकांच्या स्वप्नामध्ये आनंद गेले आणि विचारलं एकनाथ कुठे आहे? हो, एकनाथ कुठे आहे विचारलं। कुठे आहे तो एकनाथ? मुंबई ठाणे बुडालं, एकनाथ कुठे आहे? एकनाथ कुठे तर लांगुल चालन करण्यात अमित शहांचं। हल्ली शेतकरी सुद्धा पावसाच्या भरवशावर पेरण्यांचं नियोजन करत नाहीत। तिथे सरकार मात्र पावसावर विसंबून मुंबई तुंबणार नसल्याच्या आशेवर बसलं होतं।
मेट्रोनं असं म्हटलं की तात्पुरत्या संरक्षक भिंतीचं काम 10 जूनपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज होता. मात्र पाऊस लवकर पडला. शिंदे असं म्हणतायत की आपल्याला माहीत असतं की 6 जून नंतर पाऊस पडेल, त्यामुळे काही गोष्टी घडल्याचं ते सांगतायत. गेल्या 25 वर्षात कट कमिशनचा धंदा, कंत्राटदारांशी कट कमिशन, यामुळे मुंबईची आज हालत झाली आहे. आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे चोर मचाए शोर, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आमचे सवाल आहेत आदित्य ठाकरेंना, त्यांनी उत्तर द्यावी ना. 26 जुलै 2005 जो महाप्रलय मुंबईने बघितला, त्यावेळेला तत्कालीन महापालिकेचं नेतृत्व करणारे उद्धवजी 26 जुलैला रस्त्यावर का नाही दिसले? गेल्या 3.5 वर्षात मुंबई यांच्यामध्ये हातात आहे 35,000 कोटीची कमिशनबाजी झाली आहे आणि त्या पैशातून एकनाथ शिंदे आणि इतर लोकांनी नगरसेवक विकत घेतले. अशी शेलार याच्यावर बोला, क्रेडिट वॉर. याच्यासाठी ही सगळ्या कामांची घाईघाईनं उद्घाटनं केली जातात आणि सगळं कोसळलं की मग आमच्यावरती खापर फोडतात. देशात काही झालं की पंडित जवाहरलाल नेहरू, मनमोहन सिंग, इंदिरा गांधी, 10.5 वर्ष तुम्ही काय हजामती करताय का बसून? 10.5 वर्ष तुम्ही काय हजामती करतायत? जर तात्पुरती उभारलेली भिंत अर्धीच होती तर ती तुटून वाहिलेल्या पाण्याचा जोर किती असेल? इतकं पाणी कार्ड स्वाईप करण्याच्या बॉक्सचं नुकसान करू शकतं का? पाण्यासोबत इतका गाळ, चिखल येऊ शकतो का? प्लॅटफॉर्म, जिने, साऱ्यांमधून इतकं प्रचंड पाणी कुठून आलं? अशा अनेक शंका वर्तवल्या जात आहेत. असं म्हणतात की चीनमधली कोणत्याही मोठ्या दुर्घटनेची बातमी जगाला लवकर माहिती होत नाही, कारण तिथलं सरकार सगळ्यावर नियंत्रण ठेवतं. पण 3 वर्षापूर्वी चीनच्या भुयारी मेट्रोतही पुरामुळे लोक अडकून पडले होते. मोठ्या प्रयत्नानंतर लोकांना बाहेर काढलं गेलं होतं. मात्र त्यावेळी चीननं माध्यमांवर बंदी न घालता पुरामुळे कशी यंत्रणा कोलमडली हे स्वतः पुढे येऊन सांगितलं. मात्र काल मुंबईतल्या मेट्रो स्टेशनमध्ये पाणी नेमकं कुठून आणि का शिरलं हे दाखवण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना रोखण्यात आलं. नंतर कुणीही आत जाऊ नये म्हणून मेट्रो स्टेशनचं शटर बंद झालं. गेटवर महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, मेट्रोचे सुरक्षा रक्षक आणि काही मेट्रोचे कर्मचारी तैनात करण्यात आले. बंद गेटच्या बाहेर आणि चक्क आतमध्ये सुद्धा सुरक्षा रक्षक उभे होते. एखाद्या न्यूक्लिअर पॉवर प्लांट भोवतीचा बंदोबस्त भासावा तसं काल वरळी मेट्रो स्टेशन बाहेरची सुरक्षा पाहून वाटत होतं. कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई.